नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये सुद्धा हाच पाठ पाहिला. आपण काय पाहिलं तर चुंबक म्हणजे काय, चुंबकाचे गुणधर्म काय, चुंबकाचे वेगवेगळे उपयोग काय, चुंबकाचे आकार कोणते आहेत ते आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं. आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत तर आपण चुंबकत्व म्हणजे काय आणि चुंबकत्व म्हणजे पोलादी पट्टीमध्ये कसं निर्माण केलं जातं हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मुलांनो, चुंबकत्वाला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅग्नेटिझम. काय? मॅग्नेटिझम. चुंबकाला मॅग्नेट बोलतात ना, आणि चुंबकत्वाला काय तर मॅग्नेटिझम म्हणतात. मग मुलांनो, मला चुंबक म्हणजे काय तर सांगा, माहिती आहे ना मला, सांगा बरं तुम्ही. तर ज्या पदार्थाकडे लोह, निकेल किंवा कोबाल्ट या धातूच्या वस्तू आकर्षिल्या जातात त्या पदार्थाला काय म्हणतात? चुंबक म्हणतात. हे आपण पाहिलं, मागच्या सेशनमध्ये पाहिलं, गेल्या वर्षी पण आपण तुम्हाला गेल्या वर्गात सुद्धा हे होतं. आता आणि काय म्हणतात तर ज्या पदार्थाकडे लोह, कोबाल्ट, निकेल या धातूपासून बनलेल्या वस्तू आकर्षिल्या जातात त्या पदार्थाला काय म्हणतात तर चुंबक असे म्हणतात. आणि त्या पदार्थाच्या गुणधर्माला काय म्हणतात मुलांना माहितीये तर चुंबकत्व असे म्हणतात. काय तर त्या पदार्थाच्या गुणधर्माला काय म्हणतात? चुंबकत्व असे म्हणतात. आता चुंबक काय करते तर वस्तूला आकर्षित करते. काय? चुंबक वस्तूला आकर्षित करतो. म्हणजेच काय तर चुंबकीय बलामुळे काय होतं तर वस्तूचे विस्थापन होतं. विस्थापन म्हणजे काय तर एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे हलणे, ह्याला काय म्हणतात? विस्थापन. म्हणजे चुंबकामुळे काय होतं तर वस्तूचे काय होतं तर विस्थापन होते. समजलं? आता मुलांनो, म्हणजे आता मोठमोठी बंदरे असतात, कचरा डेपो असतो, माहिती आहे ना, कचरा डेपो असतो, बंदरं असतात. मग तिथे काय कारखाने असतात मोठे मोठे. मग तिथे वस्तूंची हे करावी लागते, हलवाहलव करावी लागते. मोठमोठ्या वस्तू असतात, वजनदार वस्तू असतात, अशी माणसं ते हलवाहलव करू शकत नाही. मग त्या वस्तूंची हलवाहलव करण्यासाठी क्रेनचा उपयोग केला जातो. मग अशा क्रेनमध्ये चुंबकाचा वापर केला जातो. कळलं? म्हणजे चुंबक बलामुळे काय होतं तर कार्य होतं. चुंबक बलामुळे काय होतं तर कार्य होतं. म्हणजे चुंबक हे काय आहे? एक प्रकारची ऊर्जा आहे. चुंबकत्व हे काय आहे तर हे एक प्रकारचे काय तर ऊर्जा आहे. मुलांनो, कळलं तुम्हाला चुंबकत्व म्हणजे काय? तर आता आपण पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व कसे निर्माण करायचे हे आपण एका प्रयोगाद्वारे पाहूया. आपण 2 प्रयोग करणार आहोत. कळलं? आता त्या आपल्याला प्रयोगासाठी काय लागणार आहे? साहित्य. तर आपल्याला प्रयोगासाठी एक पोलादी पट्टी लागणार आहे आणि एक पट्टी चुंबक लागणार आहे. काय तर एक पोलादी पट्टी आणि एक पट्टी चुंबक लागणार आहे. आता कृती काय करायची आपण तर हे बघा, एक पोलादी पट्टी टेबलावर ठेवा. ही बघा, ही स्क्रीन म्हणजे स्क्रीनवर दिसते ते पहा. एक ही पोलादी पट्टी आहे, ती कुठे ठेवायची आहे तर टेबलावर ठेवायची आहे. एक हे पट्टी चुंबक घ्यायचं. काय? पट्टी चुंबक घेऊन त्याचा एन ध्रुव, माहिती, चुंबकाचे 2 ध्रुव असतात, आपण शिकलो. एन म्हणजे कुठला तर नॉर्थ पोल आणि एस म्हणजे साऊथ पोल. नॉर्थ म्हणजे उत्तर ध्रुव आणि एस म्हणजे दक्षिण ध्रुव. कळलं? एक हा पट्टी चुंबक घ्यायचा आणि त्याचा एन ध्रुव पोलादी पट्टीच्या टोकावर टेकवायचा. कुठे टेकवायचा आपण तर टोकावर टेकवायचा. हा बघा, इथे हा ही पोलादी पट्टी आहे ना, तिथे हा आहे, म्हणजे एक काय आहे, हा टोक आहे आणि हे ब टोक आहे. कळलं? काय तर हे टोक आहे आणि हे ब टोक आहे. मग एक काय, परत मी सांगते तुम्हाला, एक पोलादी पट्टी घ्यायची आहे, ती टेबलावर ठेवायची आहे. एक पट्टी चुंबक घेऊन त्याचा एन ध्रुव पोलादी पट्टीच्या टोकावर टेकवायचा आहे. इथे टोकवला बघा. आणि तो ब टोकाकडे, मग तो ब कडे आपण असा घासत न्यायचा आहे. काय तर तो ब टोकाकडे घासत न्यायचा आहे. हा बघा, हा असा घासत ब टोकाकडे न्यायचा आहे. कळलं?
आता पट्टी चुंबक उचलून पुन्हा त्याचा एन ध्रुव पोलादी पट्टीच्या अ टोकाकडून ब टोकाकडे घासत न्या. म्हणजे हा एन जो ध्रुव आहे, जो दक्षिण एन नॉर्थ म्हणजे उत्तर ध्रुव आहे, हा अ टोकाकडून घासत घासत कुठे न्यायचा आहे आपल्याला मुलांनो, तर ब या ठिकाणी न्यायचं आहे. पट्टीवरच ब या ठिकाणी न्यायचं आहे. आणि ही कृती 15 ते 20 वेळा करायची आहे. काय तर 15 ते वेळा हीच कृती करायची आहे आपल्याला. कळलं काय? तर नॉर्थ ध्रुव म्हणजे जो एन आहे हा अ कडून घासत घासत बी कडे न्यायचा आहे. एकच ध्रुव. कळलं? आणि ही कृती किती वेळ करायची आहे, तर 15 ते 20 वेळा करायची. आता ही पोलादी पट्टी, आता काय करायचं, आता ही पोलादी पट्टी आहे ना, ही लोखंडी किसाजवळ न्यायची. काय तर ही पोलादी पट्टी कुठे न्यायची, तर लोखंडी किसाजवळ न्या आणि मग निरीक्षण करा काय होतं ते सांगा. कळलं? तर ती पट्टी आहे, ही पोलादी पट्टी आहे ना. आता ही काय करायची, मुक्तपणे टांगून निरीक्षण करायची. तिला मुक्तपणे टांगायचं आणि निरीक्षण करायचे. तर पोलादी पट्टीला लोखंडाचा किस चिकटलेला दिसतो. कळलं? आपण लोखंडाच्या किसाजवळ ती पोलादी पट्टी नेली ना, ज्या पोलादी पट्टीला पट्टी चुंबकाने 15 ते 20 वेळा काय केलं होतं, त्याचा नॉर्थ ध्रुवाने अ पासून ब पर्यंत ती घासली होती. आणि मग ही पोलादी पट्टी जवळ काय नेलं आपण, तर लोखंडाचा किस नेला. मग लोखंडाचा किस काय झाला, तर ह्या पोलादी पट्टीला चिकटला. म्हणजे ही पोलादी पट्टी जेव्हा मुक्तपणे आपण टांगली तेव्हा पोलादी जो हे लोखंडाचा किस होता तो ह्या पोलादी पट्टीला चिकटलेला दिसतो. असे का झाले? कारण आपण पट्टी चुंबक पोलादी पट्टीवर 15 ते 20 वेळा घासल्यामुळे त्या पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झाले. कळलं? असं का झालं? तो लोखंडाचा तुम्हाला माहिती आहे ना, लोखंडाचा म्हणजे हे चुंबक कोणाला म्हणजे लोखंडाचा किस असेल तर तो कोणाला चिकटतो, तर तो चुंबकाला चिकटतो. पण का तर ही पोलादी पट्टी काही चुंबक आहे का, तर नाही. पण आपण केलं की नाही मगाशी, कारण आपण पट्टी चुंबक पोलादी पट्टीवरून 15 ते 20 वेळा घासल्यामुळे त्या पोलादी पट्टीमध्ये काय झालं, तर चुंबकत्व निर्माण झालं. कळलं? आणि म्हणून तो लोखंडाचा किस त्या पट्टीला चिकटला. समजलं? आता या निर्माण झालेल्या चुंबकत्वामुळे पोलादी पट्टीकडे लोखंडाचा किस आकर्षित झाला. तर या पोलादी पट्टीमध्ये काय निर्माण झालं, चुंबकत्व निर्माण झालं. कारण आपण पोलादी पट्टीवर पट्टी चुंबक 15 ते 20 वेळा घासल्यामुळे या पोलादी पट्टीमध्ये काय निर्माण झालं, तर चुंबकत्व निर्माण झालं. म्हणून लोखंडाचा किस त्याच्याकडे आकर्षिला गेला. कळलं? तर पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झालेले दिसेल. कळलं? दिसलं आपल्याला, म्हणून तो लोहकिस चिकटला. तर चुंबकत्व निर्माण करण्याच्या या पद्धतीला काय म्हणतात मुलांनो माहिती आहे, तर एकस्पर्शी पद्धती म्हणतात. काय? तर एकस्पर्शी पद्धती असे म्हणतात. म्हणजे चुंबकत्व निर्माण करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, तर एकस्पर्शी पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे असते. काय? तर या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व हे कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते. म्हणजे ते जास्त काळ टिकत नाही आणि ते क्षमता त्याची कशी असते, तर कमी असते. कळलं? पण थोड्या वेळाने हा पोलादी पट्टीला चिकटलेला किस खाली पडेल. काय? कारण ते अल्पकालीन असतं ना. पण थोड्या वेळाने काय होणार, तर त्या पोलादी पट्टीला जो किस चिकटलेला आहे तो खाली पडतो. कळलं? कारण पोलादी पट्टीत चुंबकाच्या साहाय्याने निर्माण केलेले चुंबकत्व ही एकस्पर्शी पद्धतीने असल्याने ते कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते. म्हणजे ह्या एकच ध्रुवाच्या साहाय्याने आपण त्या पोलादी पट्टीला घासलं आहे की नाही, आणि मग त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण झालं, त्याला लोखंडाचा किस पण चिकटला, परंतु त्याच्यात निर्माण झालेलं ते चुंबकत्व आहे हे काय आहे, तर हे कमी क्षमतेचं आहे आणि अल्पकालीन आहे. मग जो चिकटलेला लोहकिस आहे तो थोड्या वेळाने काय झाला, तो थोड्या वेळाने तो पडतो. कळलं? कारण का, पोलादी पट्टीत चुंबकाच्या साहाय्याने निर्माण केलेली चुंबकत्व ही एकस्पर्श पद्धती असल्याने ते कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते. म्हणून पोलादी पट्टीला चिकटलेला किस जास्त काळ चिकटून राहत नाही. कळलं? म्हणजे या प्रयोगातून असे लक्षात येते की चुंबकाच्या साहाय्याने आपण पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व तयार करू शकतो. म्हणजे चुंबकाच्या साहाय्याने आपण पोलादी पट्टीमध्ये काय करू शकतो, तर चुंबकत्व तयार करू शकतो. कळलं? पण ह्या पद्धतीला काय म्हणतात, तर एकस्पर्शी पद्धती असे म्हणतात.
मुलांनो, आता आपण दुसरा प्रयोग पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य एक पोलादी पट्टीच लागणार आहे. हे बघा, मगाच्या आपण जो प्रयोग केला की नाही पहिला, तर त्याच्याप्रमाणेच आपल्याला एक पोलादी पट्टी लागणार आहे आणि 2 आपल्याला पट्टी चुंबक लागणार आहेत. काय लागणार आहेत? 2 पट्टी चुंबक लागणार आहेत. आता ही बघा, ही जी पोलादी पट्टी आहे ना, ही काय करायची? आपल्याला टेबलावर ठेवून द्यायची आहे आणि 2 पट्टी चुंबक घ्यायचे आहेत. चुंबकीय पट्ट्यांचे 2 विजातीय ध्रुव म्हणजे वेगवेगळे ध्रुव. म्हणजे एका चुंबक पट्टीचा हा दक्षिण ध्रुव, तर एका चुंबक पट्टीचा नॉर्थ ध्रुव. नॉर्थ म्हणजे काय? तर उत्तर ध्रुव. कळलं? असे 2 पट्ट्यांचे 2 विजातीय ध्रुव पोलादी पट्टीच्या मध्यावर टेकवायचे. हे बघा, इथे मध्यावर टेकवलेत की नाही, आकृतीमध्ये दाखवलेत तसे. एका चुंबकीय पट्टीचा एस म्हणजे उत्तर ध्रुव अ टोकाकडे घासत न्या. त्याच वेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा एन ध्रुव ब टोकाकडे घासत न्या. काय? तर हा अ टोकाकडे इथे घासत न्यायचा आहे आणि हा ब टोकाकडे घासत न्यायचा आहे. कळलं? म्हणजे एका पट्टी चुंबकाचा हा आहे ना, हा कुठला? दक्षिण ध्रुव अ टोकाकडे न्यायचा आहे आणि हा उत्तर ध्रुव ब टोकाकडे आपल्याला घासत न्यायचा आहे. कळलं? किंवा कुठला? एन ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुव आपल्याला ब टोकाकडे घासत न्यायचं आहे. कळलं? असं दोन्ही घासत न्यायचे आहेत आपल्याला. पुन्हा दोन्ही चुंबक पट्ट्या उचलून पोलादी पट्टीच्या मध्यावर ठेवायचा. पुन्हा हीच कृती असंच घासत न्यायचं. पुन्हा हा साऊथ आहे अ कडे न्यायचा आणि हा नॉर्थ पोल आहे हा कुठे न्यायचा? ब कडे न्यायचा घासत आणि अशीच कृती कितीतरी 10 ते 15 वेळा हे करत राहायचं. आणि वरील कृती किती वेळ करत राहायचं? तर 10 ते 15 वेळा करत राहायचं. आता ही पुन्हा पोलादी पट्टी कुठे न्यायची आपण? तर ही कृती झाली. आपण काय केलं? 2 मॅग्नेट घेतले. मॅग्नेट म्हणजे पट्टी चुंबक घेतले आणि त्यांचे विजातीय ध्रुव म्हणजे एका चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि एका चुंबकाचा उत्तर ध्रुव. आणि चुंबक एका म्हणजे आता जो दक्षिण ध्रुव आहे तो अ टोकाकडे घासत नेला आणि उत्तर ध्रुव आहे हा ब टोकाकडे घासत नेला. आणि ही कृती 10 ते 20 वेळा केली आणि मग त्याच्यानंतर काय केलं? तर पोलादी पट्टी लोखंडी खिसाजवळ नेली. निरीक्षण केल्यानंतर काय कळलं? की निरीक्षण केलं तर त्याच्यावर त्या पोलादी पट्टीवर काय असं निरीक्षण? सांगा मुलांनो, तुम्ही निरीक्षण केलं तसं. आता या पोलादी पट्टीमध्ये पण चुंबकत्व निर्माण झालं, कारण आपण ते घासले की नाही. मग काय झालं? तर लोखंडाचा केस त्या पोलादी पट्टीला चिकटला. कळलं? पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झाले, पण या प्रयोग म्हणजे निर्माण झाले. काय झालं? तर त्याच्यामध्ये केस चिकटला. पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण झाले, त्याच्यामुळे लोखंडाचा कीस तिथे चिकटला. पण या प्रयोगात पोलादी पट्टीला लोखंडाचा जो कीस चिकटला होता तो खूप वेळा चिकटून राहिला. आपण पहिल्या वेळात एकस्पर्शी पद्धतीमध्ये कसं झालेलं आपलं? तर जो लोखंडाचा कीस त्याला चिकटून राहिला होता पोलादी पट्टीला, तो लगेच गळून पडला ना. पण इथे असं झालं नाही. इथे तो कीस खूप वेळ त्या पोलादी पट्टीला चिकटून राहिला. मग या पद्धतीला काय म्हणतात? तर द्विस्पर्शी पद्धत असे म्हणतात. काय म्हणतात? तर द्विस्पर्शी पद्धत म्हणतात. आणि ती आपण पहिल्या प्रयोगात पाहिलं कुठली? तर ती एकस्पर्शी पद्धत पाहिलं. पण या पद्धतीत निर्माण होणारे चुंबकत्व हे एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा दीर्घकाळ टिकते. कळलं? आता या द्विस्पर्शी पद्धतीमध्ये जे निर्माण होणारं चुंबकत्व आहे ना, हे एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा दीर्घकाळ टिकतं. आणि एकस्पर्शी पद्धतीतलं चुंबकत्व कसं आहे? तर हे अल्पकालीन आहे आणि ते काय? तर ते जास्त वेळ टिकत नाही. कळलं? तर निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा हे दीर्घकाळ टिकतं. समजलं तुम्हाला? तर अशा प्रकारे आपण वस्तूमध्ये चुंबकत्व निर्माण करू शकतो. म्हणजे पोलादी पट्टीमध्ये आपल्याला ह्या प्रयोगावरून काय कळलं? तर आपण म्हणजे पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व निर्माण करू शकतो. परंतु एकस्पर्शी पद्धतीमध्ये आपण जे पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व निर्माण केलं ते कसं होतं? तर ते अल्पकालीन होतं आणि तो लोखंडाचा कीस लगेच पडला ना, लगेच गळून जातो. तसं इथे द्विस्पर्शी पद्धतीमध्ये निर्माण होणारे चुंबकत्व हे एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा दीर्घकाळ टिकते. कळलं तुम्हाला? एकस्पर्शी पद्धत आणि द्विस्पर्शी पद्धत. कळलं? तर मुलांना आपण आज काय शिकलो? तर चुंबकत्व म्हणजे काय? तर
पदार्थ म्हणजे ज्या पदार्थाला लोह निकेल, कोबाल्ट या धातूपासून बनवणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात, म्हणजे आकर्षित करतात त्या पदार्थाला काय म्हणतात, तर चुंबक म्हणतात. आणि चुंबकाच्या ह्या आकर्षण घेणारा जो गुणधर्म आहे त्याला काय म्हणतात, तर चुंबकत्व म्हणतात. चुंबक वस्तूला आकर्षण घेतो म्हणजेच काय, तर चुंबकीय बल कार्य करते. कळलं? चुंबकीय बल कार्य करते. मग चुंबकीय बल हे काय, चुंबकीय बल कार्य करते म्हणजे चुंबकत्व म्हणजे काय, तर चुंबकत्व हे काय आहे, तर ही एक प्रकारची ऊर्जा आहे. मग आपण आता पाहिलं की चुंबकत्व आपण पोलादी पट्टीमध्ये कसे निर्माण करायचं ते आपण आता प्रयोगाद्वारे पाहिलं. एकस्पर्शी पद्धतीमध्ये काय पाहिलं आपण, एकस्पर्शी पद्धतीमध्ये या पोलादामध्ये आपण चुंबकत्व निर्माण केलं होतं. ते चुंबकत्व कसं होतं, तर ते अल्पकालीन होतं, ते काय जास्त काळ टिकणारं नव्हतं. पण द्विस्पर्शी पद्धतीमध्ये जे चुंबकत्व पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व निर्माण झालं होतं ते कसं होतं, तर ते दीर्घकालीन टिकणारं होतं. हे आपण आजच्या भागामध्ये शिकलो. पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण, तर पृथ्वी एक चुंबक कसा आहे हे याच्या आणि चुंबक सूची म्हणजे काय याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. धन्यवाद.